मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवूया मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत बटाट्याचा पराठा किंवा आलू पराठा। पौष्टिक आणि पटकन होणारा नाश्ता आहे। आलू पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला कणिक भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। यात 2 चमचे बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पिठामुळे पराठे छान चविष्ट खुसखुशीत बनतात। चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करू। आता थोडं थोडं पाणी घालून चपातीला जसं पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ मळून घ्यायचंय। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही, असं पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ झाकून 10-15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। आता आपण पराठ्याचं आतील सारण बनवूया। त्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेत। आता बटाटे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे त्या अंदाजानुसार बटाटे उकडून घ्या। आता हे उकडलेले बटाटे किसून घेऊ किंवा चांगले स्मॅश करून घ्यायचे। बटाटे किसून घेतल्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही। बटाटे किसून झाले, आता एक वाटण बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्त्याची पानं घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं। इथे गॅसवर कढई ठेवली, यात 1 चमचा तेल गरम करून घ्यायचे। मग यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे। मोहरी जिरे फुलल्यावर यात चिमूटभर हिंग, मगाशी केलेले हिरव्या मिरचीचं वाटण घालून 1 मिनिट चांगलं परतून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू। मग यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा कीस घालून छान परतून घेऊ। व्यवस्थित मिक्स करायचं। हा सर्व मसाला या बटाट्याला लागला पाहिजे। पराठ्याचं आतील सारण तयार आहे। गॅस बंद करून ही भाजी थंड करून घेऊया। भाजी थंड झाल्यावर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे पटपट पराठे लाटता येतात। तर पहा, इथे मी सारणाचे गोळे करून घेतले आणि कणिकही छान भिजलीये। कणिक एकदा मळून पिठाचा सारणा एवढा गोळा तोडून घ्यायचा। कोरड्या पिठात पिठाचा गोळा घोळून पुरी एवढी पारी लाटून घ्यायची। मग यात सारणाचा गोळा ठेवून थोडंसं यावर कोरडं पीठ टाकायचं, म्हणजे पराठा छान फुगतो। मग मोदकाप्रमाणे पारी बंद करून घ्यायची व हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण कडेपर्यंत पसरतं। मग कोरड्या पिठात घोळून पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचाय। तर पहा, पराठा लाटून झाला। आता तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवते। त्यासाठी पिठाचे 2 छोटे छोटे गोळे करून कोरड्या पिठात घोळून 2 सारख्या पाऱ्या लाटून घ्यायच्या। मग एका पारीवर सारणाचा गोळा ठेवून सारण पसरून घ्यायचं। मग यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून दुसरी पारी यावर ठेवून कडेने दाबून घ्यायची आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचे। तर पहा, पराठा लाटून झाला। कडेपर्यंत अगदी सारण पसरले। दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही पराठे लाटून घेऊ शकता। आता आलू पराठा भाजून घेऊ। त्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा। आता तव्याला थोडंसं तेल लावून यावर पराठा टाकून भाजून घेऊ। दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खमंग खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे। पहा, पराठा किती छान फुगतो आहे ते। हे पराठे तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे आलू पराठे सर्वांनाच आवडतात, नाही का? अशाच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घेऊ। तयार आहे मस्त गरमागरम बटाट्याचे पराठे किंवा आलू पराठा। वरून पराठ्यांना मस्त तूप लावायचं। कोणत्याही चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। एक नंबर लागतात। तर तुम्ही पाहू शकता पराठे किती मऊ लुसलुशीत झाले आहेत ते। तर तुम्हीही अशा पद्धतीने आलू पराठा नक्कीच करून बघा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।